मित्रांनो नमस्कार. आपण भारतीय संविधानाच्या अतिशय महत्वपूर्ण भागांची आणि कलमांची माहिती पाहत आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधानातल्या भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4च्या आधीची सगळी माहिती म्हणजे भाग 1 ते भाग 3 पर्यंतची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो संविधानातील कलम 4च्या नंतरचा व्हिडिओ पाहणार आहोत. म्हणजे जर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कळेल आणि याच्या नंतरचा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर पाहावा लागेल, जेणेकरून आपल्याला भारताचं संविधान जे आहे ते 3 ते 4 व्हिडिओमध्ये कंप्लीट करायचं. आपण भारताच्या संविधानाचा पहिला व्हिडिओ याआधी बनवलाय भाग 10 मध्ये. आता भाग 11 मध्ये हा व्हिडिओ येईल. भाग 12 आणि 13 मध्ये या पुढील संविधानातील महत्वपूर्ण कलमांचा त्या ठिकाणी विचार केला जाईल. मित्रांनो, भारताच्या संविधानामध्ये आपण भाग 4 विषयी माहिती पाहत असताना या भाग 4 मध्ये अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे यामध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. म्हणजे राजाने राज्य स्टेट, राजा नव्हे तर राज्य, तर या राज्याने कशा प्रकारचं धोरण आखावं या संदर्भामध्ये भारताच्या संविधानामध्ये काही मार्गदर्शक तत्व दिलेली आहे. मग शासन कोणते येईल, कोणतेही विचाराचे येईल, परंतु त्या निवडून आलेल्या शासनाला त्याच मार्गदर्शक तत्वाच्या आधारे शासन करावं लागतं. अशा स्वरूपाची तत्व ही भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये दिलेली आहे आणि त्यांचं कलम आहे कलम 36 ते 51. कलम 36 ते 51 या अंतर्गत मार्गदर्शक तत्व कोणकोणते ते बघू आपण. कलम 36 मध्ये बघा, या ठिकाणी मार्गदर्शक राज्य या शब्दाची व्याख्या केली की राज्य म्हणजे काय, स्टेट म्हणजे काय, त्याची व्याख्या या कलमाच्या अंतर्गत केलेली आहे. ते कलम आहे 36. कलम 37 मध्ये मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहेत आणि ही मार्गदर्शक तत्व राज्याने लागू करावी अशा प्रकारची अपेक्षा भारताच्या संविधानकर्त्यांनी केलेली आहे. म्हणजे राज्यांनी ही सर्व मार्गदर्शक तत्व लागू केली पाहिजे अशा स्वरूपाची महत्वपूर्ण बाब त्या संविधानकर्त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. कलम 38, या कलम 38 मध्ये लोककल्याणकारी राज्य निर्माण करायचे. म्हणजे मार्गदर्शक तत्वाचा मुख्य उद्देश काय आहे तर लोककल्याणकारी राज्य, लोकांचं कल्याण करणारं राज्य. छत्रपती शिवाजीराजांचं राज्य जसं होतं लोककल्याणकारी राज्य, रयतेचं राज्य, तसं आपल्या भारताच्या संविधानाने सुद्धा आपल्या देशामध्ये लोककल्याणकारी राज्य निर्माण करावं या संदर्भाने या कलमाची या ठिकाणी आखणी केलेली आहे. कलम 38, लोककल्याणकारी राज्य व्यवस्था निर्माण करणे. लोककल्याणकारी राज्य व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी भारतातील राज्यांकडे सोपवलेली आहे. त्यानंतर कलम 39, या कलम 39 मध्ये धोरणाची तत्व दिलेली की कोणकोणती धोरणं राज्याने आखावीत, त्याची अंमलबजावणी करावी जेणेकरून लोककल्याणकारी राज्य निर्माण होईल, स्टेट निर्माण होईल. कलम 40, कलम 40 अंतर्गत देशामध्ये ग्रामीण भागामध्ये असणारं जे सरकार आहे किंवा ग्रामीण भागामध्ये असणारी ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीच्या स्थापनेचं जे कलम आहे ते आहे कलम 40. या कलम 40 अंतर्गत भारतातील सर्व राज्यांमध्ये ग्रामीण पातळीवर ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात यावी. जर एखादं छोटं गाव असेल तर गट ग्रामपंचायत निर्माण करावी या स्वरूपाची माहिती या कलम 40 अंतर्गत दिलेली आहे. म्हणजे ग्रामपंचायतीच्या स्थापनेचं संविधानातील कलम आहे कलम 40. कलम 41 काय म्हणतं बघा या ठिकाणी. कलम 41 आपल्याला सांगतो की काम, शिक्षण आणि लोकांना सहाय्य मिळवण्यासाठी राज्य मदत करेल. लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, लोकांना राज्याने सहकार्य केलं पाहिजे, सहाय्य केलं पाहिजे अशा स्वरूपाचं एक कलम आहे कलम 41. कलम 42 सांगतो की कामाबाबत न्याय मिळाला पाहिजे आणि कामाच्या ठिकाणी मानवीय परिस्थिती असली पाहिजे. नाही तर नुसतं काम दिलंय आणि त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी काम करावं की नको करावं अशी परिस्थिती आहे.
म्हणजे त्या ठिकाणची परिस्थिती सुद्धा सुधारली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा हे कलम व्यक्त करतं. त्याचं नाव आहे कलम 42. कलम 43 अंतर्गत कामगारांना निर्वाह वेतन द्यावं. म्हणजे जे काम करायला इच्छुक आहे परंतु त्यांना राज्य काम देऊ शकत नसेल तर राज्याने निर्वाह वेतन दिलं पाहिजे अशा स्वरूपाची तरतूद या कलम 43 अंतर्गत केलेली आहे. कलम 44 हे खूप महत्वाचं आहे. समान नागरी कायदा. यावर अनेक राजकारणी लोक फार तावातावाने बोलतात की आपल्या देशामध्ये असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे. तर हे कलम जे आहे हे समान नागरी कायद्याचं कलम आहे की देशातले नागरिक समान असले पाहिजे. आपल्या देशामध्ये कसं झालंय धार्मिक वेगवेगळ्या धर्मानुसार आपल्या त्यांच्या काही प्रथा आहेत काही परंपरा आहेत त्यानुसार सगळा कारभार चालतो त्यांचा. पण भारताच्या संविधानातील कलम 44 सांगतं समान नागरी कायदा. सर्वांसाठी समान न्याय असला पाहिजे. सर्वांसाठी समान अशा प्रकारचा या ठिकाणचा कायदा असला पाहिजे असं सांगणारा हे कलम आहे 44 समान नागरी कायदा. कलम 45 काय सांगतं बघा. कलम 45 सांगतं बालकांना 6 वर्षापर्यंत त्याची देखभाल करण्याचं काम राज्याचं आहे. म्हणजे बालकांच्या 6 वर्ष वयापर्यंत त्याची देखभाल केली पाहिजे. कुणी त्या राज्याने त्या स्टेटने केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा ही कलम 45 व्यक्त करतात. त्यानंतर कलम 46 काय सांगतं तर तुमच्या राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दुर्बल घटक यांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास झाला पाहिजे. त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी राज्यानं पुढाकार घेतला पाहिजे. तशा स्वरूपाचं काम राज्याने केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि जे दुर्बल घटक आहेत म्हणजे एससी एसटी एनटी ओबीसी या सगळ्या वर्गांचा आर्थिक आणि शैक्षणिक विकास झाला पाहिजे यासाठी हे कलम सांगतं कलम 46. कलम 47 सांगतं की राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे. लोकांना आरोग्य प्राप्ती झाली पाहिजे. आरोग्य हे लोकांचा मूलभूत अधिकार आहे म्हणून कलम 47 सांगतं लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे लोकांचं आरोग्य सुधारलं पाहिजे. कलम 48 काय सांगतं बघा शेती आणि पशु संवर्धनाचं या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे. म्हणजे शेती आणि पशुधन याचं संवर्धन करण्याच्या संदर्भामध्ये संविधानातील कलम 48 हे खूप महत्वाचं आहे. कलम 49 काय सांगतो तर कलम 49 सांगतो की आपल्या देशामध्ये असणाऱ्या ऐतिहासिक स्मारक ऐतिहासिक स्थळ यांचं संवर्धन झालं पाहिजे. कारण हा ऐतिहासिक ठेवा आहे. हा जर ऐतिहासिक ठेवा काळाच्या ओघात नष्ट झाला तर येणाऱ्या पिढीला तुम्ही काय उत्तर देणार. म्हणून संविधानकर्त्यांनी काय केलंय या कलम 49 अंतर्गत ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनाच्या संदर्भामध्ये राज्यांना निर्देश दिलेले आहेत. कलम 50 अंतर्गत न्याय आणि अंमलबजावणीची फारकत करण्यास सांगितलेली की न्याय ही स्वतंत्रपणे असला पाहिजे आणि त्या अंमलबजावणी करणारी यंत्रणा स्वतंत्रपणे यंत्रणेनं काम केलं पाहिजे. अशा प्रकारे न्यायाची आणि अंमलबजावणी यंत्रणेची फारकत करण्याचं काम हे कलम 50 करतं. कलम 51 अतिशय महत्वाचं आहे कारण या कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षितता टिकवण्याची जबाबदारी राज्यावर टाकली की आपल्याला जगामध्ये शांतता आणली पाहिजे आपल्याला सुरक्षितता वाटली पाहिजे. यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठीचं एक कलम आहे कलम 51. आता ही सगळी जी कलम आहेत ही मार्गदर्शक तत्व आहे. मार्गदर्शक तत्वे. आता या मार्गदर्शक तत्वाचे आपल्याला काही विभाग करता येतील. त्यामध्ये बघा समाजवादी तत्वांचा विभाग कलम 38 39 41 42 43 47 ही सगळी कलम जी आहेत ही समाजवादी तत्व प्रतिपादन करणारी कलम आहे. त्यानंतर गांधीवादी तत्वे. काही तत्व ही गांधीवादाचा पुनरुच्चार करतात. तर गांधीवादाची तत्व कोणती आहेत कलम 40 कलम 43 कलम 46 कलम 47 आणि कलम 48 ही तत्व गांधीवादाचा या ठिकाणी निर्विवाद उल्लेख करतात. म्हणून त्यांना आपण गांधीवादी तत्व याच्या अंतर्गत टाकू शकतो.
तिसरं आपण उदारमतवादी किंवा बुद्धिवादी तत्व टाकू शकतो आपण त्या ठिकाणी. उदारमतवादी असलेले तत्व आहे. कलम 44, कलम 45, कलम 48, 49, 50 आणि 51 ही कशी आहेत तर ही उदारमतवादी आहे, बुद्धिवादी तत्व आहे. आर्थिक तत्व, याच्यामध्ये काही आर्थिक तत्व पण आहेत. ती कलम 38 आणि 39. कलम 38 आणि 39 ही आर्थिक तत्व आहे. त्यानंतर सामाजिक तत्व, यामध्ये कलम 45, 46, 47, 48 आणि कलम 49 ही सामाजिक तत्व आहे. त्यानंतर राजकीय तत्व, यामध्ये कलम 40, कलम 44, कलम 50 ही राजकीय तत्व प्रतिपादन करतात. आणि शेवटचं महत्वाचं आहे आंतरराष्ट्रीय तत्व किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये असलेली तत्व प्रतिपादन करणारा जे कलम आहे या मार्गदर्शक तत्वामधलं ते आहे कलम 51. 51 कलमाच्या अंतर्गत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शांततेचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर भाग 4 मध्ये एक भाग उपभाग केलेला आहे. त्यामध्ये आपली मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहे आणि सध्या आपली मूलभूत कर्तव्य ही 11 आहेत. 11 ही 11 मूलभूत कर्तव्ये कलम 51 अ मध्ये टाकलेली आहेत. आणि 42वी घटना दुरुस्ती जेव्हा झाली 1976 मध्ये, त्याला मिनी अमेंडमेंट किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. तर ही मिनी राज्यघटना जी आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 मधली, तिनं 10 आपली कर्तव्य सांगितली होती. 10 कर्तव्यांचा उल्लेख आहे आणि ही कर्तव्य आपण सोव्हिएत संघाकडून म्हणजे रशियाकडून घेतलेली आहे असं आपण मानतो. 10 मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत. आणि 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली. त्यांनी बालकाच्या शिक्षणाचा जो काही अधिकार आहे तो मोफत आणि शिक्षणाचा अधिनियम करायला सांगितलं. म्हणून आपण त्याला 11वं कर्तव्य या ठिकाणी मानलेले, म्हणजे आपली सध्या 11 एवढी कर्तव्य संविधानात सांगितलेली आहेत. ते आहेत कलम 51 अ अंतर्गत. भारतीय संसदेचं कलम आहे बघा भाग 5 मध्ये आणि कलम आहे 79 ते 122. त्यामध्ये महत्वाचीच कलम आपण घेतलेली आहेत. कलम 79 आहे भारतासाठी एक संसद असेल. कलम 80 आहे, कलम 80 मध्ये सांगितलं एक राज्यसभा असेल. कलम 81 मध्ये सांगितलं एक लोकसभा असेल. कलम 89 मध्ये सांगितलं राज्यसभेला एक सभापती असतील. कलम 93 मध्ये सांगितलं जातं की लोकसभेचे सभापती असतील आणि एक उपसभापती असतील. कलम 108 सांगतो संसदेचे संयुक्त अधिवेशन घेता येईल. काही जर समजा लोकसभा आणि राज्यसभेत जर मतभेद निर्माण झाले तर या कलम 108 अंतर्गत संयुक्त अधिवेशन बोलवण्याची तरतूद आहे. आतापर्यंत 3 वेळेस भारताच्या इतिहासामध्ये 3 वेळेस संयुक्त अधिवेशन बोलवलेली आहे. 1961 मध्ये हुंडाबंदी कायद्याच्या विरोधामध्ये एकदा, त्यानंतर 1978 मध्ये ज्यावेळी इंदिरा गांधीजी यांनी राष्ट्रीयकरण केलं होतं या बँकांचं त्या बिलाच्या संदर्भात एकदा, आणि 2002 मध्ये जो कोटा कायदा आणला होता त्याच्या संदर्भात एकदा, अशा 3दा या ठिकाणी संयुक्त अधिवेशन संसदेचं बोलवले आहे. कलम 109 मध्ये धन विधेयक लोकसभेत मांडावं असं सांगितलेलं आहे. आणि कलम 110 मध्ये धन विधेयकाची व्याख्या दिलेली की कोणत्या विधेयकाला धन विधेयक म्हणतात त्याची व्याख्या दिलेली आहे कलम 110 मध्ये. कलम 120 मध्ये संसदेमध्ये वापरायची भाषा दिलेली आहे की संसदेत कोणती भाषा वापरायची. संसदेच्या कामकाजाची भाषा कोणती तर इंग्रजी आणि हिंदी अशा 2 संसदेच्या कामकाजाच्या भाषा सांगितलेल्या आहेत. परंतु सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष हे त्यामध्ये बदल करू शकतात. काही स्थानिक भाषांना सुद्धा तशी परवानगी देत आहेत. परंतु संसदेची वापरायची भाषा 2 आहेत, इंग्रजी आणि हिंदी. केंद्रीय कार्यकारी मंडळ, आता केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये महत्वाचे भारताचे राष्ट्रपती आणि राष्ट्रपतीचा कलम आहे कलम 52 ते 62. कलम 52 मध्ये काय आहे तर कलम 52 म्हणतो राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख असेल, म्हणजे घटनात्मक प्रमुख असेल किंवा राष्ट्राचा प्रमुख व्यक्ती कोण असेल किंवा प्रथम नागरिक कोण असेल तर तो राष्ट्रपती असेल. कलम 54 या ठिकाणी राष्ट्रपतींची निवड कशी करावी हे सांगतो. आणि कलम 55 मध्ये निवडणुकीची पद्धती दिलेली की निवडणुकीची पद्धती कशी असेल. कलम 56 मध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ दिलेला आहे.
कलम 123 हे राष्ट्रपतींचा वैधानिक अधिकार आहे. जर आपण राष्ट्रपतींना अशा प्रकारचं जर अधिवेशन चालू नसेल संसदेचं तर ते अशा प्रकारचा एखादा अध्यादेश काढू शकतात. तर ते आहेत 123 चा राष्ट्रपतींना काही वैधानिक अधिकार दिलेला कलम आहे काय. त्यानंतर कलम 72 राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे. जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपल्याला कुठेच न्याय मिळाला नाही तर अशी व्यक्ती राष्ट्रपतीकडे दया याचनेचा अर्ज करू शकते आणि राष्ट्रपती या कलम 72 अंतर्गत त्या व्यक्तीला जर त्याच्यावर अन्याय झाला असेल असं राष्ट्रपतींना वाटलं तर राष्ट्रपती त्या व्यक्तीची शिक्षा माफ करू शकतात किंवा ती कमी करू शकतात. तर हा राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार आहे कलम 72 मध्ये. आता महत्वाचं बघूया आपण भारताच्या आतापर्यंतचे राष्ट्रपती आणि त्यांचं महत्वाचं काय. प्रथम राष्ट्रपती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ते सलग 2 वेळा निवडून आले होते आणि एकमेव व्यक्ती आहेत की सलग 2 वेळा राष्ट्रपती बनले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे प्रथम मुस्लिम राष्ट्रपती आहेत डॉक्टर झाकीर हुसेन. ते प्रथम मुस्लिम राष्ट्रपती आहेत. दुसरे मुस्लिम राष्ट्रपती बनले होते फखरुद्दीन अली अहमद. फखरुद्दीन अली अहमद हे दुसरे मुस्लिम राष्ट्रपती आहेत. भारताचे प्रथम शीख राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग आहेत. हे ग्यानी झैल सिंग भारताचे पहिले शीख राष्ट्रपती आहेत. भारताचे प्रथम दलित राष्ट्रपती डॉक्टर KR नारायणन हे भारताचे प्रथम दलित राष्ट्रपती आहेत. भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राच्या ह्या प्रथम राष्ट्रपती महिला आहेत भारताच्या. भारताचे प्रथम वैज्ञानिक राष्ट्रपती सगळ्यांना माहिती आहे आपल्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे भारताचे प्रथम वैज्ञानिक राष्ट्रपती आहेत. भारताचे बिनविरोध निवडून आलेले आणि सर्वात तरुण राष्ट्रपती कोण होते तर ते होते NS रेड्डी. हे भारताचे बिनविरोध निवडून आलेले सर्वात तरुण राष्ट्रपती ठरतात. अपक्ष निवडून आलेले राष्ट्रपती हे होते VV गिरी. हे अपक्ष निवडून आले, यांना कोणत्याही पक्षाने अधिकृतपणे उभं केलं नव्हतं तर ते अपक्ष म्हणून निवडून आलेले प्रथम राष्ट्रपती आहेत VV गिरी. सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रपती ठरतात डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यांना सर्वाधिक मतदान मिळालं होतं, सर्वाधिक मताधिक्याने ते निवडून आले. सर्वात कमी मतांनी निवडून आलेले राष्ट्रपती ठरतात VV गिरी. VV गिरी हे सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रपती आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या भाग 4 आणि 5 मध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व, त्यातली महत्वाची विभागणी आपण पाहिली. त्यानंतर भारताची संसद पाहिली भाग 5 मध्ये. त्या संसदेमध्ये लोकसभा राज्यसभा आपण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डिटेल्स मध्ये. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती पाहिले आपण, केंद्रीय कार्यकारी मंडळ, भारताचे राष्ट्रपती आणि आतापर्यंत झालेल्या भारताच्या राष्ट्रपतींची माहिती आपण थोडक्यात पाहिली. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर आपण याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तो एकदा आवर्जून पहा. याच्या पुढचे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला भारताची राज्यघटना ही संपूर्णपणे समजायला मदत होईल. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.